इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। अंबरनाथ तालुका के फणशीपाड़ा गांव में किसानों की भूख हड़ताल का यह 9वां दिन है। भूख हड़ताल स्थल पर एक पेड़ से रस्सी बांध दी गई है। किसानों ने चेतावनी दी है कि अगर सरकार ने जमीन खाली नहीं कराई तो वे आत्महत्या कर लेंगे। MIDC प्रशासन ने यहां किसानों को विश्वास में लिए बिना उनकी सैकड़ों एकड़ जमीन अधिग्रहित कर हस्तांतरित कर दी है। हस्तांतरित भूमि को खाली कराने की मांग को लेकर किसान 9 दिन से आमरण अनशन पर है। तहसीलदार और प्रांतीय अधिकारियों ने भूख हड़ताल स्थल का दौरा किया और किसानों की मांगें सुनी। दोनों अधिकारियों ने किसानों की मांगों की रिपोर्ट अपने वरिष्ठ अधिकारियों को भेज दी है। हालांकि यह संतोषजनक नहीं है और किसानों ने यह रुख अपनाया है कि जब तक हमारी 700 भट्टा जमीन खाली नहीं हो जाती यह भूख हड़ताल जारी रहेगी। 9 दिवसापासून हे आमरण उपोषण सुरू आहे। आमच्या मागण्या आहेत की आमची जी शेतजमीन MIDC ने बळजबरीने आमच्या संमतीशिवाय भूसंपादित केलेली आहे त्याला आमचा तीव्र विरोध आहे। तर आमची भूसंपादन केलेली जमीन पुन्हा त्यांनी वगळून आम्हाला सातबारा कोरा करून आम्हाला परत करावी। आश्वासनं काय नाही। 4थ्या दिवशी प्रांत आणि तहसीलदार आले, त्यांनी त्यांचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे असं त्यांनी आम्हाला इथे एक अहवालाची प्रत दिली, पण त्या अहवालात दिलेली माहिती अपुरी आणि असमाधानकारक आहे। तो अहवाल आम्हाला मान्य नाही आणि त्याला जोडून आम्ही आमच्या मागण्या आणि त्याचं निवेदन जोडून दिलेलं आहे। हा 2006ला जी MIDC भूसंपादनासाठी जमीन गेलेली आहे तेव्हापासून ते आज 20 वर्ष हा लढा आहे। त्याआधी 1972च्या शेतजमिनींचा अजून निवाडा झालेला नसताना पुन्हा तुम्ही इथे 2006 मध्ये MIDC साठी जमीन घेताय, म्हणजे शेतकऱ्यांना भूमिहीन करताय का? शेतकऱ्याला इथून तुम्हाला संपवायचं आहे का? हे आम्ही होऊ देणार नाही। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमचं हे बेमुदत आमरण उपोषण आहे। आश्वासन काय दिला, तुम्ही जमीन आम्हाला द्या, तुम्हाला नोकरी लावू आणि पाणी देऊ आणि लाईट देऊ। आता आम्हाला 59 वर्ष झाली, आजपर्यंत मी कुठं कामाला विचारलं नाही। मला 60 वर्ष झाली, कुठं कामाला लागतो का? हां, 1972ला गेली, आता परत 2006ला जमीन गेली, आम्हाला 1 गुंठा पण जमीन राहिली नाही। मग आम्ही 50 माणसं आहे, कुटुंबाला आहेत, काय करणार? आम्हाला न्याय द्याल का आम्ही आत्महत्या करू? जगावा किंवा मरावा असं हे आम्हाला वाटतोय। हा सातबारा आमचा कोरा करून द्यावा। ते आम्हाला जमीनच राहिली नाही 2006ची, आम्हाला सातबारा कोरा करून द्यावा ना। काय कुणी उलटा पालटा केला असेल आम्हाला सिद्ध करून द्यावा। आम्हाला 1 रुपया आमच्यावर पैसा घालवायला नाही। आम्ही तर भूमीनच झालेले, आम्ही 50 माणसं कुटुंबाला आहेत, खाणार काय याच्या पुढं? आता पण आम्ही नोकरीला 100 रुपयाची कमाईचा माणूस नाही मी। आम्हाला न्याय द्या, त्या जाराला लटून फाशी घेईन मी। ब्यूरो रिपोर्ट, अंबरनाथ ह्लास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।